नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इतिहासचा 7वा लेसन घेणार आहोत. सर्वांनी पुस्तक उघडलं का बघा. तर इतिहासचं जे पुस्तक आहे इयत्ता 7वीचं, त्या पुस्तकामध्ये एकूण 13 लेसन आहेत. त्यापैकी 6 आपण घेतलेले होते. म्हणजे पहिला होता इतिहासाची साधने, दुसरा होता शिवपूर्वकालीन भारत, तिसरा होता धार्मिक समन्वय, चौथा होता शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, पाचवा मला वाटतं स्वराज्य स्थापना असेल, 6वा मोगलांशी संघर्ष, आणि आज आपण 7वा लेसन पाहणार आहोत. कितवा लेसन पाहणार आहोत? 7वा. काय लेसनचं नाव आहे माहिती आहे तुम्हाला? पाठीमागचा होता स्वराज्य मोगलांशी संघर्ष. आता आपणाला स्वराज्याचा कारभार पाहायचा आहे. या लेसनमध्ये आपण काय पाहणार आहोत? स्वराज्याचा कारभार. म्हणजे स्वराज्य स्थापन केल्यानंतर स्वराज्याचा कारभार नीटनेटका व्हावा म्हणून छत्रपतीने कशा पद्धतीच्या योजना आखल्या आणि काय काय केलं ते आज आपल्याला पाहायचं आहे. ओके, काढलं? सर्वांच्याकडे पुस्तक आहे. सर्वांनी पुस्तक काढलं. पेज नंबर 29 वरती. लेसनला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्हा सर्वांचं प्रगतीच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. सर्व विद्यार्थी, प्रगती क्लासेसचे, गुरुप्रसाद क्लासेसचे पालक, शिक्षक, सर्वांना माझा नमस्कार. तर आज आपण 7वा लेसन पाहतोय. आता हा जो 7वा लेसन आहे तो 7वा लेसन, नाव लेसनचं काय आहे ते नीट बघून घ्या. 7वा लेसन आहे स्वराज्याचा कारभार. तर हा जो स्वराज्याचा कारभार आहे तो कशा पद्धतीनं चालवला गेला, कशा पद्धतीने महाराजांनी स्वराज्याचा कारभार नीटनेटका व्हावा या उद्देशानं कोणकोणत्या योजना आखल्या, अशा अनेक प्रकारची माहिती आपल्याला या लेसनमध्ये मिळणार आहे. तर पहिल्यांदा आपण प्रास्ताविक पाहूया. म्हणजे शिवरायांच्या स्वराज्यामध्ये सध्याच्या महाराष्ट्रातील कोणकोणते जिल्हे होते माहिती आहे तुम्हाला? नाशिक होता, नंतर पुणे होता, सांगली होता, कोल्हापूर होता, सातारा होता, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा बराचसा भाग स्वराज्यामध्ये सामील होता. म्हणजे संपूर्ण घाटमाता आणि कोकण अशा दोन्ही विभागांवरती महाराजांची घट्ट पकड होती. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये छत्रपतींचं स्वराज्य स्थापन केलेलं होतं. नंतर राज्याच्या बाहेरसुद्धा कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या आजच्या राज्यातही स्वराज्याचा विस्तार झालेला आपण पाहतो. तर असा हा स्वराज्याचा कारभार नीटनेटका पाहावा. एवढं प्रचंड मोठं स्वराज्य उभं केल्यानंतर त्याचा कारभारही तितकाच नीटनेटका असावा असं महाराजांना वाटत होतं. आणि म्हणून त्यांनी स्वराज्याचा कारभार नीटनेटका करण्याचा जो प्रयत्न केला तो प्रयत्न आज आपण पाहणार आहोत. पहा, शिवाजी महाराजांची स्वराज्याची जी स्थापना आहे ही स्वराज्य स्थापना लक्षात ठेवायची. स्वराज्याची जी स्थापना केली शिवाजी महाराजांनी, स्वतःच राज्याभिषेक करून घेतला आणि राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजय केला. म्हणजे दक्षिणेकडे स्वारी केली. दक्षिण म्हणजे कळते ना, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांमध्ये. दक्षिण म्हटलं की लगेच दक्षिण भारत डोळ्यासमोर उभा राहायला पाहिजे, नकाशा भारतांचा. आता स्वराज्याचा विस्तार झालेला होता, स्वराज्य विस्तारलेलं होतं. मी सांगितलं ना तुम्हाला, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, नंतर पुणे, नाशिक, रत्नागिरी या ठिकाणी हे स्वराज्य विस्तारलेलं होतं. स्वराज्याचा विस्तार आता पूर्ण झालेला होता आणि या स्वराज्यात अनेक जिल्हे समाविष्ट करण्यात आलेले होते. सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला, एक होता नाशिक, दुसरा होता पुणे, तिसरा होता सातारा, नंतर सांगली होता, कोल्हापूर होता, सिंधुदुर्ग होता, रत्नागिरी होतं, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यामधील बराचसा प्रदेश या स्वराज्यामध्ये अंतर्भूत करण्यात आलेला होता. तसंच कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या 3 राज्यातला काही भाग स्वराज्यामध्ये समाविष्ट होता. अशा रीतीनं विस्तारत गेलेलं हे स्वराज्य आणि स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे व्हावा यासाठी त्यामध्ये लोकांचं कल्याण साधलं जावं. लोककल्याण हा सर्वात महत्त्वाचा विषय होता. लोककल्याण साधलं जावं यासाठी महाराजांनी स्वराज्याची घडी बसवली आणि ती बसवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या कल्पना प्रत्यक्षात राबवल्या. याविषयी आपण या लेसनमध्ये आज माहिती घेणार आहोत. तर ही माहिती कशा पद्धतीची आहे पहा.
पहिल्यांदा छत्रपतींनी आपल्या स्वराज्याचा कारभार व्यवस्थित सुरळीतपणे पार पाडण्यासाठी एक अष्टप्रधान मंडळ नेमलं. आता हे अष्टप्रधान मंडळ काय होतं पहा. छत्रपतींनी नेमलेलं जे अष्टप्रधान मंडळ होतं, महाराजांनी राज्याभिषेकाच्या प्रसंगी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केलेलं होतं. कारण ते दूरदृष्टीचे होते. राज्याचा कारभार नुसतं स्वराज्य स्थापन करून चालणार नव्हता, तर स्वराज्याचा कारभार नीटनेटका आणि लोककल्याणाचा व्हावा यासाठी त्यांनी राज्याभिषेकाच्या वेळीच अष्टप्रधान मंडळाची स्थापना नियुक्ती केलेली होती. राज्यकारभाराच्या सोयीसाठी त्यांनी 8 खात्यामध्ये विभागणी केलेली होती. किती खाती? 8 खाते. 8 खात्यामध्ये संपूर्ण स्वराज्याची विभागणी केली होती आणि प्रत्येक खात्याला एक प्रमुख दिलेला होता. प्रत्येक खातं सांभाळण्यासाठी एक प्रमुख होता. 8 खात्यात मिळून किती प्रमुख झाले रे? 8 प्रमुख झाले, आहे की नाही? आणि मग ह्या 8 खात्यांचे 8 प्रमुख मिळून महाराजांचं अष्टप्रधान मंडळ बनलं. या 8 खात्याच्या 8 प्रमुखाच्या मंडळाला अष्टप्रधान मंडळ असं म्हणतात. काय म्हणायचं? अष्टप्रधान मंडळ. लक्षात राहील का सर्वांच्या? आणि या प्रमुखाची नेमणूक करणे किंवा त्यांना त्यांच्या पदावर दूर करणे हा महाराजांचा सर्वस्व अधिकार होता. आपल्या खात्यातील कारभारांसाठी, म्हणजे आपल्या खात्यामध्ये जो कारभार चालणार आहे त्या कारभारासाठी प्रत्येकजण महाराजांना जबाबदार होता. डायरेक्ट, म्हणजे काही झालं गडबड तर महाराज डायरेक्ट विचारणार होते. डायरेक्ट महाराजांची जबाबदारी त्यांची देण्यात आलेली होती. असं हे अष्टप्रधान मंडळ होतं. आता हे जे अष्टप्रधान मंडळ होतं, त्या अष्टप्रधान मंडळात छत्रपती शिवाजी महाराजांनी गुण आणि कर्तृत्व या 2 गुणांचा प्रामुख्याने विचार केलेला आपल्याला दिसतो. म्हणजे जे 8 प्रमुख नेमले, 8 खात्याचे 8 प्रमुख, ते काही ते फक्त जवळचे होते, रिलेशनमधले होते, नातलग होते, अशा कसोट्या नव्हत्या. कसोटीमध्ये 2 गुणांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आलेला होता. कोणते 2 गुण आहेत रे? हे 2 गुण आहेत बघा. कोणते 2 गुण आहेत? एक आहे कर्तृत्व आणि दुसरा कोणता आहे? गुण. त्याचं महाराजांनी गुण आणि कर्तृत्व पाहून अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. त्यांच्या इनामे, वतने आणि जहांगिऱ्या दिल्या नाहीत. रोख पगार त्यांना दिला, भरपूर रोख पगार दिला. पगार जास्त दिला पण वतनं दिली नाही, जहांगिरी दिली नाही, जहागिरी दिली नाही किंवा इनामंसुद्धा दिली नाहीत. अशा पद्धतीनं गुण आणि कर्तृत्व या एकमेव आधारावरती छत्रपतीने आपलं स्वतःचं असं अष्टप्रधान मंडळ नेमलं. आता हे जे अष्टप्रधान मंडळ होतं ते मंडळ कुणाकुणाची नेमणूक कोणत्या खात्यात झालेली होती बघितले तुम्ही या चार्टमध्ये. पेज नंबर 29 वरती काढलं. 29 पेज. सर्वांच्याकडे पुस्तक असतील अशी अपेक्षा आहे. पहिल्यांदा प्रधानाचं नाव आहे आणि मग त्याचं खातं आहे, पद आहे आणि मग काम काय करायचं आहे. पहिला आहे मोरो त्र्यंबक पिंगळे. ओके, पहिला कोण आहे? प्रधानाचं नाव आहे मोरो त्र्यंबक पिंगळे. त्याच्याकडे पद कोणतं आहे? 8 पदं जी महाराजांनी तयार केली त्यातलं एक पद आहे प्रधान, दुसरा आहे अमात्य, तिसरा आहे सचिव, चौथा आहे मंत्री, 5वा आहे सेनापती, 6वा आहे सुमंत, 7वा आहे न्यायाधीश आणि 8वा आहे पंडित. ओके, ही वेगवेगळी जी पदं आहेत ती वेगवेगळी पदं आपण छत्रपतीने आपल्या राज्याचा कारभार सुरळीतपणे पार पाडण्यासाठी या वेगवेगळ्या पदांची निर्मिती केली आणि या वेगवेगळ्या पदावरती ही वेगवेगळी माणसं नेमलेली आपण पाहतो. त्यांची कामंही ठरवून दिली. म्हणजे प्रधानाने कोणतं काम करायचं, अमात्याने कोणतं काम करायचं, सचिवांनी कोणतं करायचं, मंत्र्यांनी कोणतं करायचं, सेनापतींनी कोणतं करायचं, सुमंत, न्यायाधीशांनी, पंडितराव यांनी कोणकोणती कामं करायची. ही जी 8 पदं आहेत ना यालाच म्हणतात अष्टप्रधान मंडळ. काय म्हणायचं? अष्टप्रधान मंडळ. ही 8 पदं आहेत. पहिला आहे प्रधान, दुसरा आहे अमात्य, तिसरा आहे सचिव, चौथं आहे मंत्री, 5वं आहे सेनापती, 6वं आहे सुमंत, 7वं आहे न्यायाधीश आणि 8वं आहे ते म्हणजे पंडितराव. अशी वेगवेगळी खाते यालाच म्हणतात अष्टप्रधान मंडळ. काय म्हणायचं? अष्टप्रधान मंडळ. म्हणजे महाराजांनी कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी 8 पदं, 8 खाती तयार केली आणि त्या खात्याचा प्रमुख त्यांचे गुण आणि कर्तृत्व पाहून नेमला. याला अष्टप्रधान मंडळ असं म्हणतात. आता हे जे अष्टप्रधान मंडळ आहे बघितलं तुम्ही, 8 पदं वेगवेगळे आहेत. कोणकोणती म्हटलं की लगेच सांगता आली पाहिजेत. त्यात पहिलं पद जे होतं प्रधानांचं ते दिलं मोरो त्र्यंबक पिंगळेना.
आता प्रधानाचं काम काय आहे हा बघा, पॉज करायचं आणि हे लिहून काढायचं आणि पाठ करून ठेवायचं एकदा अष्टप्रधान मंडळ. ते खूप वेळा पुढे सुद्धा उपयोगाला येतं. आता हा जो प्रधान होता मोरो त्र्यंबक पिंगळे नावाचा, त्याचं काम होतं राज्यकारभार करणं. हे काम आहे बघा, राज्यकारभार करणं आणि जिंकून घेतलेल्या ज्या प्रदेशाची व्यवस्था पाहणं, हे कुणाचं काम आहे? प्रधानाचं काम आहे. दुसरा होता अमात्य. अमात्यपद कुणाला दिलं? रामचंद्र निळकंठ मुजुमदार यांना दिलं. आणि या अमात्याचं कार्य काय होतं? राज्याचा जमा खर्च पाहणं, हे अमात्याचं कार्य. नंतर हा दुसरा झाला. नंतर कोण होतं? सचिव. सचिव कुणाकडे दिलं? अण्णाजी दत्तो, हे सचिव झाले. आणि सचिवांचं काम काय होतं? सरकारी आज्ञापत्र तयार करणं, हे अण्णाजी दत्तोंचं काम होतं. नंतर पद होतं मंत्री. समजते? आता मंत्रीपदावर असणारा व्यक्ती कोण होता? मंत्री म्हणून दत्ताजी त्रिंबक वाकनीस यांची नेमणूक केली आणि त्यानं फक्त पत्रव्यवहार सांभाळायचे, हे मंत्र्याचं काम होतं. नंतर सेनापती अत्यंत महत्त्वाचा होता. त्यांची सेनापती म्हणून हंबीरराव मोहितेंची निवड केली. आता सेनापतीचं कार्य काय आहे रे? सेनापतीचं कार्य आहे सैन्याची व्यवस्था पाहणं आणि राज्यरक्षण करणं, म्हणजे सैन्य त्याच्या ताब्यात असणार सेनापती. नंतरचं पद होतं सुमंत. सुमंतांनी काय करायचं? परराज्याशी संबंध ठेवायचा. कोण होतं सुमंत? रामचंद्र त्रिंबक डबीर. ओके. नंतर 7वं जे पद होतं ते होतं न्यायाधीशाचं. आणि न्यायाधीशाचं काम होतं न्यायदान करण्याचं. कोण होतं न्यायाधीश? निराजी रावजी. आणि सर्वात शेवटचं पद होतं मोरेश्वर पंडितराव. त्यांचं पदही पंडितराव होतं. धार्मिक व्यवहार पाहणं हे त्यांचं काम होतं. अशा पद्धतीनं छत्रपतींनी म्हणजे अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. कशासाठी रे? स्वराज्याचा कारभार नीटनेटका करता यावा म्हणून त्यांनी या अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केलेली आपल्याला दिसते. त्यानंतर आपण पाहणार आहे त्यांचं शेतीविषयीचं धोरण. शेती हा मुख्य व्यवसाय असायचा तेव्हा. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय आणि महाराज शेतीचं महत्त्व जाणून होते. समजलं? हे लक्षात ठेवायचं. त्या काळी शेती हा खेड्यातील काय होता? मुख्य व्यवसाय होता. आणि महाराजांनी शेतीचं महत्त्व जे आहे ते ओळखलेलं होतं. त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे जास्त लक्ष दिलं. त्यांनी अण्णाजी दत्तो या आपल्या कर्तबगार आणि अनुभवी अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था लावण्याची जबाबदारी सोपवली होती. जमीन महसूल कोण पाहत होतं? अण्णाजी दत्तो. का? कारण ते कर्तबगार होते आणि अनुभवी होते. त्यांनी त्यांच्यावरती जबाबदारी दिली. ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा करू नये अशी सक्त ताकीद असायची. अशी ताकीद त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेली होती. पडीक जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी उत्तेजन दिलं. अतिवृष्टी आणि अवर्षण. अवर्षण म्हणजे दुष्काळ, अतिवृष्टी म्हणजे जास्त पाऊस. यामुळं पीक हातचं गेलं की शत्रू सैन्यानं गावचा प्रदेश उद्ध्वस्त केला. कोणत्याही कारणानं जर शेतकऱ्याचं काही नुकसान झालं तर अशा प्रसंगी गावकऱ्यांना काय करायचा? शेतसारा आणि इतर करात सूट द्यायची किंवा माफ करायचा. हा त्यांचा आदर्श होता. तसेच अनेक प्रसंगी, अशा प्रसंगी शेतकऱ्यांना त्यांनी बैलजोड्यासुद्धा दिलेल्या आपण पाहतो. म्हणजे असा हा राजा आहे, शेतकऱ्यांना बैलजोड्या दिलेल्या आहेत. शेतीला उत्साहन, स्वतःला प्रोत्साहन दिलेलं आहे. जास्तीत जास्त पडीक जमीन लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा अवर्षण किंवा दुष्काळासारखे किंवा जास्त पाऊस किंवा काही शत्रू सैन्यानं जर गावचा प्रदेश उद्ध्वस्त केला असेल तर काय करायचं? त्यांना मदत करायची. कशी? शेतसारा आणि कर यामध्ये सूट देऊन. बैलजोड्याही त्यांनी दिल्या. नांगरासारखी जी अवजारं होती ती नांगरासारखी अवजारं आणि पेरणीसाठी चांगले बियाणंसुद्धा शेतकऱ्यांना छत्रपतींनी पुरवलं. म्हणजे छत्रपतींना शेतीचं महत्त्व छत्रपती जाणून होते, म्हणजे महाराज जाणून होते. त्यांनी बैलजोड्या दिल्या, त्यांनी शेतकऱ्यांना नांगर दिले आणि पेरणीसाठी चांगली बियाणंसुद्धा पुरवली. अशी त्यांची अधिकाऱ्यांना आज्ञाच होती. म्हणजे शेतकऱ्यांना जे लागेल ते बैलजोड्या लागल्या बैलजोड्या द्या, नांगर लागला नांगर द्या, पेरणीसाठी चांगलं बियाणं द्या, शेतीमध्ये भरघोस पीक आलं पाहिजे, अशा पद्धतीच्या सक्त ताकीद त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांना देऊन ठेवलेली होती. आणि असे 8 अधिकारी त्यांनी राज्यकारभार सुरळीतपणे पार पाडावं म्हणून नेमलेले होते. त्यानंतर आपण दुसऱ्या पेजवरती जाऊया. 30 नंबरचं पेज बघा. तत्कालीन खेड्याचं अर्थकारण कसं होतं? म्हणजे छत्रपतींचं राज्य जेव्हा होतं, जेव्हा शेती हा मुख्य व्यवसाय होता खेड्यापाड्यातला, तेव्हा अर्थकारण कसं होतं हे आपल्याला यामध्ये पाहायचं आहे. तर पहा, शेती व्यवसाय हा खेड्यामधला काय होता रे? शेती व्यवसाय या व्यवसायावरतीच खेड्यामधलं अर्थकारणाचा कणा होता. खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असे व्यवसाय चालत आणि गावातील कारागीर वस्तूचं उत्पादन करायचे. कारागीर गावामध्ये
फार महत्त्वाचं असायचे. म्हणजे शेती हा मुख्य व्यवसाय. खेड्यातलं अर्थकारण जे होतं त्या अर्थकारणाचा शेती हाच कणा होता आणि खेड्यात शेती व्यवसायाला पूरक असं व्यवसाय चालत होते. गावातील कारागीर वस्तूचे उत्पादन करत आणि ते स्थानिक लोकांच्या गरजा भागवत. अशा अर्थानं खेडं काय झालेलं होतं, स्वयंपूर्ण झालेलं होतं. म्हणजे शेती हा मुख्य व्यवसाय होता, शेती हा अर्थकारणाचा कणा होता आणि त्याच्या जोडीला गावामध्ये वेगवेगळे कारागीर वेगवेगळ्या वस्तू बनवत होते आणि एकमेकाच्या गरजा भागवत होते. अशा अर्थानं खेडं स्वयंपूर्ण होतं. शेतकरी आपल्या उत्पादनातून आवश्यक तो वाटा कारागिरांना देत होता. त्याला बैत देणं असं म्हणायचे. कारागीर यायचे शेतावरती आणि आपला आवश्यक तो वाटा घेऊन जायचे. या वाट्याला बलूत असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? बलूत. लक्षात राहील का? बलूत हा शब्द लक्षात ठेवा, अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. पुन्हा येतो पुढं आणि मग आपल्याला बलूत म्हणजे काही कळत नाही, तो नीट लक्षात ठेवायचा. ओके. तर अशा पद्धतीनं बलूत देऊन आपापल्या गरजा भागवण्याचं काम करायचे. हे झालं तत्कालीन खेड्याचं अर्थकारण. आता व्यापार आणि उद्योग कशा पद्धतीनं चालत होता बघा. व्यापार वृद्धीशिवाय राज्य भरभराटीत येत नाही हे महाराजांना माहीत होतं. हे महाराजांनी ओळखलेलं होतं. आणि व्यापारामुळे नवीन नवीन गरजेच्या वस्तू राज्यात येतात. वस्तूची मुबलकता राज्यामध्ये वाढते आणि महागाई कमी होते. व्यापार वाढतो, संपत्तीत भर पडते. साहुकार म्हणजे राज्याची व राजश्रीची शोभा. साहुकार म्हणजे कळतो ना, साहुकार म्हणजे हा व्यापारी गडगंज असणारा, त्याला आपण साहुकार म्हणतो. इथं साहुकार असं दिलंय. म्हणजे राज्याची आणि राजश्रीची शोभा हे अज्ञातपात्रातील वर्णन महाराजांचा व्यापाराकडे पाहण्याचा नेमका कसा दृष्टिकोन होता हे स्पष्ट करणार आहे. त्यांनी बऱ्याचशा आज्ञापत्रामध्ये असं लिहिलेलं आहे. हे साहुकार म्हणजे राज्याची आणि राजश्रीची शोभा आहे. त्यांना योग्य ते धोरण आपण ठरवलं पाहिजे आणि व्यवसाय उद्योग करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. अशा पद्धतीची काही आज्ञापत्र महाराजांनी लिहिलेली पाहायला मिळतात. तेव्हा व्यापाराकडे पाहण्याचा महाराजांचा दृष्टिकोन नेमका काय आहे तो आपणाला कळून येतो. साहुकार या शब्दाचा अर्थ व्यापारी असा आहे. म्हणजे व्याजाने पैसे देणाराही साहुकार असतो. अलीकडे साहुकार म्हणजे आपल्या डोळ्यासमोर व्याजाने पैसे देणारा कुणीतरी गुंड प्रवृत्तीचा मनुष्य असं येतं. पण पूर्वी व्यापाऱ्याला साहुकार असं म्हणायचे. ओके. अशा पद्धतीने महाराजांनी हा व्यापारसुद्धा त्याला प्रोत्साहन मिळावं म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या गोष्टी आपल्या राज्यामध्ये तयार केलेल्या होत्या. स्वराज्यातील उद्योगांना संरक्षण देणं हे संरक्षण फार महत्त्वाचं आहे. उद्योगधंदे जर उभा करायचे असतील तर त्याला संरक्षण देणं महाराजांचं एक अत्यंत महत्त्वाचं धोरण होतं. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मिठाचा उद्योग. आपल्या जनतेला मीठ लागतं आहे की नाही, ते मीठ आणणार कुठून? त्यांनी कोकणातील मीठ उद्योगाला स्वतःहून संरक्षण दिलेलं आपल्याला दिसतं. त्यावेळी पोर्तुगीजांच्या ताब्यातील प्रदेशातून स्वराज्यात मिठाची आयात होत होती. मोठ्या प्रमाणात आयात पोर्तुगीजांच्या प्रदेशातून होत होती. त्यामुळे कोकणातील स्थानिक मिठाच्या विक्रीवर प्रतिकूल परिणाम होतो हे त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून महाराजांनी पोर्तुगीजाच्या प्रदेशातून स्वराज्यात येणाऱ्या मिठावर मोठी जकात लादली आणि आपोआपच आपलं म्हणजे स्वराज्यात पिकणारं मीठ स्वस्त झालं आणि पोर्तुगीजांच्या प्रदेशातून येणारं मीठ महाग झालं. पोर्तुगीजाकडून येणारं मीठ महाग होऊन त्यांच्या आयातीत घट व्हावी आणि स्थानिक मिठाची विक्री व्हावी या मागचा महाराजांचा हेतू दिसून येतो. अशा पद्धतीने त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रदेशामधील व्यापार आणि उद्योग वाढवण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केले. म्हणजे लष्करातील तत्कालीन लष्करसुद्धा वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. याच्या अगोदर आपण तत्कालीन खेड्याचं अर्थकारण पाहिलं, अष्टप्रधान मंडळ पाहिलं, शेतीविषयीचं धोरण पाहिलं, व्यापार आणि उद्योग पाहिलं. आता आपल्याला लष्करी व्यवस्था जी आहे ती लष्करी व्यवस्था कशी होती पाहिजे. लष्करी व्यवस्था जी होती या लष्करी व्यवस्थेमध्ये ही जी लष्करी व्यवस्था होती या लष्करी व्यवस्था महाराजांच्या लष्कराची 2 भागामध्ये विभागणी केलेली होती. एक होतं पायदळ. काय होतं रे? पायदळ. आणि दुसरं काय होतं? घोडदळ. पायदळात हवालदार जुमलेदार असे अधिकारी असत, तर पायदळाच्या प्रमुखाला सरनौबत असं म्हणत. तो पायदळाचा सर्वोच्च अधिकारी होता सरनौबत हा. घोडदळात 2 प्रकारचे घोडेस्वार असायचे. 2 प्रकारचे घोडेस्वार कोणते? एक स्वतःचा घोडा असणारे आणि शिलेदार आणि दुसरा होता बारगीर. असे 2 घोडेस्वार असायचे. घोडेस्वाराचे किती प्रकार? 2. एक असायचा शिलेदार आणि दुसरा असायचा बारगीर. शिलेदार हा एक आणि दुसरा बारगीर. बारगीर आणि शिलेदार यात काय फरक असायचा बघा. शिलेदाराकडे ना स्वतःचा घोडा स्वतःची हत्यारं असायची आणि बारगीर याला सरकारकडून म्हणजे महाराजांच्याकडून घोडा आणि हत्यारं दिली जायची, म्हणजे त्याचा स्वतःचा घोडा नसायचा. घोडदळात बारगिरांची संख्या अधिक असायची. म्हणजे महाराज त्यांना घोडे द्यायचे, हत्यारं द्यायचे आणि मग त्यांना
लढायला पाठवायचे. घोडदळात ही अधिकाऱ्यांच्या स्त्रियांनी पायदळासारख्याच असत. सरनौबत हा घोडदळातील सर्वोच्च अधिकारी होता. आपण पाहिलेलं आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे बा. नेताजी पालकर, नंतर प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते असे महाराजांच्या घोडदळाचे सरनौबत प्रसिद्ध होते. अतिशय शूरवीर, अतिशय धाडसे, पराक्रमी, धूर्त, दूरदृष्टीचे असे हे नेताजी पालकर, प्रतापराव गुजर आणि हंबीराव मोहिते असे घोडदळाचे सरनौबत आपण इतिहासामध्ये पाहतो. म्हणजे महाराजांनी जी माणसं नेमली ती सुद्धा फार जीवाभावाची, विश्वासाची आणि शूर पराक्रमी गुण आणि कर्तृत्व लक्षात घेऊन ही माणसं नेमल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर जाणून घ्यामध्ये काय दिलेलं आहे बघा. हा जाणून घ्या भाग जो दिलेला आहे या चार्टमध्ये, हे चार्ट जे असतात ना तुमच्या नॉलेजमध्ये भर टाकण्यासाठी असतात. भारताच्या लष्करी दलाची माहिती मिळवा. 3 दलं आहे तुम्हाला माहिती आहे. वायुदल आहे, नंतर नौदल आहे, नंतर हे आहे काय म्हणतो आपण पायदळ आहे, आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स अशा पद्धतीची 3 दलं आपल्याकडे आहेत. प्रत्येक सेनादलाच्या प्रमुखाला काय म्हणतात हे तुम्हाला शोधून काढायला सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांच्या पदव्या काय आहेत ते आपल्याला शोधता येईल आहे की नाही. तर तिन्ही सेनादलाचे प्रमुख कोण असतात, राष्ट्रपती असतात आहे की नाही. आता ह्या ज्या पदव्या आहेत, तिन्ही सेनादलाच्या प्रमुख ज्या पदव्या विचारलेल्या आहेत ते तुम्हाला थोडंसं सर्च केल्यानंतर तुम्ही जर बघितलं, काय बघायचं आहे तुम्हाला, तर तुम्ही थोडंसं जरी सर्च करून बघितलं नेटवरती, तर नेटवरती सर्च केल्यानंतर तुम्हाला ही सारी पदं म्हणजे कोणत्या पदावरती, पायदळामध्ये प्रमुख असतो त्याला काय म्हणतात, नंतर नौदलामध्ये असतो, एअरफोर्समध्ये असतो त्याला काय काय म्हणतात हे तुम्हाला पाहायला मिळेल आहे की नाही. म्हणजे सर्च करून आपण ते शोधू शकतो किंवा तुम्ही शोधून मला सांगितलं तर बरं होईल आहे की नाही. म्हणजे मला जर चुकीचं काही असलं तर मी तुम्हाला मग दुरुस्ती करून देईन. पण अशा गोष्टी ज्या आहेत त्या स्वतः आपण शोधल्या पाहिजेत आहे की नाही. म्हणजे सर्व शिक्षकांनी सांगायचं आहे, तुमच्यासाठी दिलेली सुद्धा सत्र शिक्षकच शिकवताना सांगताना मी बरेच वेळा पाहिलेले आहेत, मीही सांगतो बरेच वेळेला, पण काही तुम्हीही शोधली पाहिजेत आहे की नाही. अशा पद्धतीनं तुम्हाला ही माहिती घ्यायला सांगितलेलं आहे. त्यानंतर छत्रपतींचं जे हेर खातं जे होतं त्या हेर खात्याकडे आपण वळणार आहोत. हेर खातं म्हणजे तुम्हाला माहीत असेल आहे की नाही, हेरगिरी करणारं हे खातं होतं. म्हणजे शत्रू गोटात जायचं, वेगवेगळी सोंग घेऊन जायचं, ड्रेस पालटून जायचं आणि तिथून शत्रू गोटातल्या बातम्या घेऊन यायचं आणि त्या बातम्यांच्या आधारे आपले डावपेच ठरवायचे. असं हे छत्रपतींचं हेर खातं जे होतं ते हेर खातं अत्यंत सुदृढ, अत्यंत चांगल्या पद्धतीचं हेर खातं महाराजांच्या दरबारी होतं. स्वराज्याच्या शत्रूपासून रक्षण करणे आवश्यक होते आणि त्यासाठी शत्रूंच्या हालचालीवर नेमकी माहिती वेळेवर मिळवावी लागेल. ही माहिती काढून ती महाराजांना देण्याचं काम कोण करायचं, हेर खातं करायचं. कोण करायचं, हेर खातं. त्यांचे हेर खातं अत्यंत कार्यक्षम होते आणि त्या हेर खात्याचा प्रमुख कोण होता रे, हा होता बहिर्जी नाईक. कोण होता, बहिर्जी नाईक. योगायोगानं तुम्हाला आता विषय आला म्हणून सांगतो, हा बहिर्जी नाईक आमच्या तालुक्यातला आहे. तो सांगली जिल्ह्यामध्ये खानापूर तालुका आहे, तिथं बानूरगड नावाचं एक गाव आहे, त्याला पूर्वी भोपाळगड असं म्हणायचे. तिथला बहिर्जी नाईक आहे. हा हेर खात्याचा प्रमुख आहे म्हणजे छत्रपतींच्या, आणि तो निरनिराळ्या ठिकाणची माहिती काढून आणण्यात पटायत होता. त्याने सुरतेच्या मोहीमपूर्वी तेथील खडानखडा माहिती आणली होती आणि त्यामुळं महाराजांना सुरतेच्या 2 मोहिमा फत्ते करण्यात यश मिळालेलं होतं. आपण पाहिलेलं आहे की नाही. अशा पद्धतीनं महाराजांच्याकडे हेर खातंसुद्धा अतिशय प्रबळ होतं. ह्या साऱ्या गोष्टी ज्या आहेत आतापर्यंत आपण ज्या गोष्टी शिकलो, मग ते अष्टप्रधान मंडळ असो, शेतीविषयीचं धोरण असो, तत्कालीन खेड्याचं अर्थकारण असो, व्यापार आणि उद्योग असोत, लष्करी व्यवस्था असो, हेर खातं असो किंवा वेगवेगळे घटक असो, हे जे वेगवेगळे घटक आहेत ना ते कशासाठी आहेत माहिती आहे, स्वराज्याचा कारभार नीटनेटका व्हावा, सुरळीतपणे पार पडावा, उभा केलेलं स्वराज्य पुढे व्यवस्थित चालावं यासाठी छत्रपतींनी हे सर्व यांच्याकडे लक्ष दिलेलं दिसतं. त्यानंतर आपल्याला किल्ल्यांची माहिती पाहिजे. बघा, स्वराज्य जर टिकवायचं असेल तर किल्ले, भक्कम किल्ले आपल्याकडे असले पाहिजे. मध्ययुगामध्ये किल्ल्याचं महत्त्व अनन्यसाधारण होतं. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष आणि नियंत्रण ठेवता येतं. परकीय आक्रमण जर झालं तर किल्ल्याच्या आश्रयानं काय करता येतं, प्रजेचं संरक्षण करता येतं. किल्ल्यावर अन्नधान्य साठवून ठेवता येतं, युद्ध उपयोगी साहित्य साठवून ठेवता येतं, दारुगोळ्याचा साठा करता येतो,
स्वराज्य स्थापनेच्या कार्यातील किल्ल्याचं महत्त्व अज्ञात पत्रात सांगितलेलं आहे. हे राज्य तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केलेलं आहे असं बऱ्याचशा कशामध्ये म्हटलेलं आहे रे, आज्ञापत्रात म्हटलेलं आहे. आणि त्यावरून या गडाचं त्या काळचं मध्ययुगामधलं जे महत्त्व आहे ते आपणाला दिसून येतं. काय लिहिलेलं आहे आज्ञापत्रामध्ये? हे राज्य जे आहे ते तीर्थरूप थोरले कैलासवासी स्वामींनी गडावरूनच निर्माण केलेलं आहे. थोरले कैलासवासी स्वामी म्हणजे छत्रपती शहाजी महाराजांनी गडावरून निर्माण केलेलं आहे. अशा पद्धतीचं आपण आज्ञापत्रामध्ये काही माहिती पाहतो. यावरून आपल्याला त्या गडांचं महत्त्व कळायला मदत होत असते. पुढे बघा, स्वराज्यामध्ये सुमारे त्या काळामध्ये 300 गड होते. किती गड होते रे? 300 गड, 300 किल्ले. आपणाला 5-10 किल्लेसुद्धा माहीत नाहीत. म्हटलं 300 किल्ले होते. आणि या किल्ल्याची बांधणी आणि दुरुस्ती महाराजांनी त्यावरती बांधणीवरती आणि यांच्या दुरुस्तीवरती फार मोठा खर्च केलेला दिसतो. रायगड, प्रतापगड, पावनगड यासारखे डोंगरी किल्ले बांधले आणि किल्ल्यावर किल्लेदार, सबनीस, कारखानीस असे वेगवेगळे अधिकारी नेमले. तेथील धान्याची कोठी आणि युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कारखानीस हा अधिकारी असे. अशा पद्धतीने महाराजांनी या किल्ल्यांचं महत्त्वसुद्धा ओळखलं आणि त्या किल्ल्यांना अधोरेखित केलं. म्हणजे महाराजांनी या किल्ल्यांचं महत्त्व जाणलं. त्या ठिकाणी त्यांची बांधणी केली, दुरुस्ती केली. रायगडासारखा, राजगडासारखा, प्रतापगडासारखा, पावनगडासारखे डोंगरी किल्ले जे होते तेथे त्यांची दुरुस्ती केली, बांधणी केली. किल्लेदार नेमले, सबनीस नेमले, कारखानीस नेमले, धान्याची कोठारे भरून घेतली, युद्ध साहित्याची व्यवस्था केली. ते पाहण्यासाठी कारखानीस नेमला, कारखान्याची ती जबाबदारी त्यांनी ठरवून दिली. अशा पद्धतीनं हे किल्लेसुद्धा आपल्या स्वराज्याचं एक प्रकारचं रक्षण करते. भक्कम असे किल्ले असणं हे सुद्धा रक्षणाचाच एक भाग म्हणून महाराजांनी हे किल्ले आणि त्याची बांधणी आणि संरक्षण केलेलं दिसतं. आता तुम्हाला माहीत आहे का मध्ये काय आहे बघा, शिवाजी महाराजांच्या दुर्ग निर्मितीसंबंधी छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे. आणि त्यामध्ये दुर्ग निर्मिती जी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली त्याबद्दलची माहिती या ग्रंथामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याने अतिशय महत्त्वाचं आणि अतिशय लक्षणीय असं वर्णन केलेलं आहे. काय वर्णन केलेलं आहे बघा, कर्नाटक देशापासून ते बागलान देशापर्यंत शत्रूंना अभेद्य दुर्गच असे अनेक किल्ले छत्रपती शिवरायांनी सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा शिखर पठारावरती किंवा शिखर पठाराच्या रांगावरती जागोजागी बांधले असा उल्लेख बुद्धभूषणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ 16व्या-17व्या वर्षी लिहिलेला ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की शिखर पठारांच्या रांगावर जागोजागी बांधलेले सह्याद्री पर्वताच्या उत्तुंग अशा या पठारावरती बांधलेले अभेद्य दुर्ग म्हणजे कर्नाटक देशापासून ते बागलान देशापर्यंत शत्रूंना शह देण्यासाठी हे बांधलेले किल्ले आहेत, दुर्ग आहेत, असं त्याचं वर्णन आहे. त्यामागचा उद्देश म्हणजे या किल्ल्याचे रक्षण करणे. समजलं, या पृथ्वीचं रक्षण करणं हे या किल्ल्यामागचं लक्षण आहे, उद्देश आहे. त्यांच्या यशस्वी नेतृत्वानं, कुणाच्या यशस्वी नेतृत्वानं? छत्रपती शिवाजी महाराजांच्या यशस्वी नेतृत्वानं काय केलेलं आहे रे? यशस्वी अशा नेतृत्वानं कृष्णा नदीच्या काठापासून ते समुद्राच्या 4ही दिशांभोवती ते किल्ले बांधलेले आपण पाहतो. रायरी किल्ल्यात ते विजयी आणि सर्व राज्यांमध्ये अग्रेसर असे राजे छत्रपती शिवाजी महाराज राहिले. अशा पद्धतीचा उल्लेख बुद्धभूषणमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी केलेला आपण पाहतो. त्यानंतर सागरी किल्ले आणि मग सागरी किल्ले म्हणजे काय रे? सागरातले किल्ले. समजलं, महाराजांनी सागरी किल्ले आपण पाहत असताना महाराजांनी सागरी किल्ल्याचंही महत्त्व या डोंगरी किल्ल्याप्रमाणे ओळखलेलं होतं. त्यांनी बांधलेल्या जलदुर्गापैकी मालवणचा सिंधुदुर्ग तुम्ही पाहिला की नाही माहीत नाही मला, पाहण्यासारखा हा किल्ला आहे. उत्कृष्ट सागरी किल्ला त्यांनी त्या सागरामध्ये बांधलेला आहे. या किल्ल्याच्या बांधणीमध्ये भक्कमपणा यावा म्हणून किल्ल्याच्या पायाभरणीसाठी 5 खंडी शिसे ओतण्याची व्यवस्था केलेली आहे. शिसे ओतून त्याचा पायाभरणी जी आहे ना ती मजबूत केलेली आहे. किती ओतलेले आहेत? 5 खंडी शिसे. त्यांनी सिद्धीला शह देण्यासाठी राजापुरीसमोर पद्मदुर्ग बांधलेला आहे. पद्मदुर्ग नावाचा सागरी किल्ला बांधलेला आहे. आपल्या एका पत्रात या किल्ल्याविषयी ते म्हणतात, पद्मदुर्ग वसवून, काय म्हणतात बघा, पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या उरावर दुसरी राजापुरी केली. समजलं, अशा पद्धतीनं छत्रपतींनी किल्ल्याचं महत्त्व ओळखलं आणि या किल्ल्याचं महत्त्व ओळखून त्यांनी या किल्ल्यांना मजबूत सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. बघा, इकडे किल्ल्याचं एक चित्र दिलेलं आहे, बघितलं तुम्ही? किल्ले पद्मदुर्ग म्हणून दिलेला आहे. पद्मदुर्ग हा किल्ला छत्रपतींनी बांधला.
सिंधुदुर्ग किल्ला बांधला, विजयदुर्ग किल्ला बांधला. हे बांधून काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून काढलेल्या किल्ल्यांपैकी काही काही किल्ले आहेत. त्यातला इथे एक चित्र दिलेलं आहे, पद्मदुर्ग किल्ल्याचं चित्र दिलेलं आहे. ओके. नंतर बघा छत्रपतींनी या साऱ्या गोष्टीकडे जसं लक्ष दिलं, कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं म्हटलं की आपल्याला एक 5-10 गोष्टी तरी महाराजांच्या सांगता आल्या पाहिजे, ज्या गोष्टीमुळं महाराजांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं राज्यकारभार करण्याचं स्वप्न पाहिलं. अष्टप्रधान मंडळ होतं, शेतीविषयीचं धोरण त्यांचं मजबूत होतं. नंतर तत्कालीन खेड्याचं अर्थकरण सांभाळण्यासाठी त्यांनी शेतीला पूरक असे बरेचसे उद्योगधंदे उभारलेले होते. कारागिरांना महत्त्व दिलेलं होतं, व्यापार आणि उद्योगाला महत्त्व दिलेलं होतं, लष्करी व्यवस्था केलेली होती, हेर खातं मजबूत होतं, किल्ले बांधण्याचं काम केलेलं होतं. त्यामध्ये डोंगरी किल्ले, सागरी किल्ले, साऱ्या दोन्ही प्रकारच्या किल्ल्यांना त्यांनी महत्त्व दिलेलं दिसतं. अशा वेगवेगळ्या गोष्टींना महत्त्व देऊन आपला कारभार, आपलं राज्य सुरळीतपणे पुढे पार पडावं, चालावं, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले दिसतात. या प्रयत्नाबरोबर आरमार हा एक त्यांचा महत्त्वाचा प्रयत्न समजण्यात येतो. आता आपल्याला आरमार पाहायचं आहे. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी, तसेच सुरत आणि राजापूर येथील इंग्रज वखारवाले, समजलं, हे शत्रू स्वराज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणत होते. हे महाराजांनी ओळखलेलं होतं. आता आपल्याला जर विस्तार करायचा असेल तर गोव्याचे पोर्तुगीज, जंजिऱ्याचे सिद्धी आणि सुरत राजापूरचे इंग्रज वखारवाले हे शत्रू राज्य विस्ताराच्या कार्यात अडथळा आणतायत हे महाराजांनी ओळखलं. आणि त्या अडथळ्याला पायबंद घालण्यासाठी, पायबंद घालण्यासाठी आणि पश्चिम किनारपट्टीचे रक्षण करणे या उद्देशानं त्यांनी महाराजांनी आरमार उभं केलं. काय उभं केलं? आरमार उभं केलं. आणि ज्यांच्याजवळ आरमार त्याचा समुद्र ही त्यांनी ओळखलं आणि म्हणून महाराजांनी दूरदृष्टीनं आपलं आरमारसुद्धा उभं करण्याचा प्रयत्न केला. महाराजांच्या आरमारात विविध प्रकारची किती जहाजे होती रे? 400 जहाजं होती. त्या काळी 400 जहाजं म्हणजे फार मोठी गोष्ट झाली आहे की नाही. त्यातील गुराब बघा, काही जहाजांची नावंही दिलेली आहेत. त्यामध्ये गुराब नावाचं एक गलबत होतं. नंतर गुराब गलबत, पाल ही लढाऊ जहाजं होती. कल्याण भिवंडीची खाडी, विजयदुर्ग आणि मालवण येथे जहाज बांधली जात होती. भयानक भंडारी आणि दौलत खान, मायनाक भंडारी आणि दौलत खान हे या आरमाराचे काय होते? प्रमुख होते. अशा वेगवेगळ्या आघाडीवरती अनेक प्रकारची कामं छत्रपतीने एकाच वेळी केली. म्हणजे अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं, त्यांच्या नेमणुका केल्या, शेतीविषयीचं धोरण ठरवलं, त्यानंतर लष्कराकडे लक्ष दिलं, खेड्याचं अर्थकारण सुधारलं, व्यापार उद्योगाला प्रोत्साहन दिलं, हेर खातं पदरी बाळगलं, किल्ले बांधले, जलदुर्ग बांधले, डोंगरी किल्ले बांधले आणि महाराजांनी आपलं राज्य अधिक भक्कम करण्याचा एक यशस्वी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो. गुराब आणि गलबत ही 2 जहाजं, लढाऊ जहाजं या चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत. पाहिली तुम्ही ही 2 जहाजं अत्यंत महत्त्वाची जहाजं समजण्यात येतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये. खाली करून पहामध्ये काय दिलेलं आहे बघा. भारतीय नौसेनेतील लढाऊ जहाजांची माहिती मिळवा आणि या जहाजांच्या चित्रांचा काय करा? संग्रह करा. म्हणजे तुम्ही नेटवरती गेलात तर नौसेनेमध्ये लढाऊ जहाजाची माहिती तुम्हाला मिळेल. या जहाजाच्या चित्रांचं काय करायला सांगितलेलं आहे? संग्रह करायला सांगितलेला आहे. तुम्हाला जे छोटे छोटे कृती दिलेल्या असतात त्या कृती तुम्ही स्वतः करणं फार महत्त्वाचं असतं. मग तुम्हाला ते किल्ले कळतील, नौसेनातील लढाऊ जहाजं कळतील, त्यावेळची जहाजं, आत्ताची जहाजं यामधला फरक कळेल, आहे की नाही. अशा वेगवेगळ्या गोष्टी घडत जातील. त्यानंतर पुढे बघा, शेवटचं पेज जे आहे 32 नंबरचं पेज, प्रजेच्या हिताची काळजी, असं एक छोटासा अभ्यास घटक या ठिकाणी आपल्याला दिलेला दिसतो. बघा, प्रजेच्या हिताची काळजी आपण शिकत असताना काय काय शिकलं पाहिजे बघा. यामध्ये आपल्याला प्रजेच्या हिताची काळजी शिकायची. इतर राज्याप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकावेत आणि तिथं आपलं वर्चस्व निर्माण करावं एवढी मर्यादित आकांक्षा ठेवून महाराजांनी कधीही युद्ध केलं नाही किंवा कुणावर स्वारी केली नाही. कधीच महाराजांचं कार्य असं नव्हतं की इतर राज्याप्रमाणे शत्रूच्या ताब्यातील प्रदेश जिंकायचा आणि तिथं आपलं राज्य वर्चस्व स्थापन करायचं. या हेतूनं कधीच महाराजांनी कार्य केलेलं नाही. प्रजेला स्वतंत्र बनवणे हे महाराजांचं पहिलं काम होतं. हा त्यांचा मुख्य उद्देश आहे, प्रजेला स्वतंत्र बनवणे. प्रजेला स्वातंत्र्याचा खराखुरा आनंद मिळवायचा असेल तर राज्यकारभार कसा पाहिजे? शिस्तबद्ध असला पाहिजे. जर राज्याला शिस्त नसेल तर जनतेला कसे असेल, आहे की नाही. आणि म्हणून
राज्य हे फार शिस्तीनं चालावं असा महाराजांचा कयास होता. प्रजेच्या हिताची सर्वांगीण काळजी घेतली पाहिजे असा त्यांनी म्हटलेलं होतं. आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं. आणि जिंकलेल्या प्रदेशाचं रक्षण केलं पाहिजे. जिंकलेला प्रदेश आपल्या ताब्यात घेऊन त्याचं संरक्षण करणं हे कोणत्याही राजाचं काम आहे. त्यांनी त्याचा उद्देश ठेवून, डोळ्यासमोर ठेवून हे राज्य स्थापन केलं. महाराज केवळ सत्ताधीश नव्हते, म्हणजे सत्ता मिळवायची म्हणून त्यांनी लढाई आणि स्वाऱ्या केल्या नाहीत, तर कसे होते, प्रजाहितदक्ष राज्यकर्ता म्हणून प्रसिद्ध असणारे, अतिशय महत्त्वाचं स्वराज्य निर्माण करणारे हे राजे प्रजाहितदक्ष राज्यकर्ता म्हणून ओळखले जातात. त्यांच्या राजकारभारावरून सुद्धा ते आपल्याला पाहायला मिळतं. अशा पद्धतीनं हा जो लेसन आहे तो या ठिकाणी संपलेला आहे. यामध्ये आपण काय पाहिलं पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो. यामध्ये हा 7वा लेसन होता, स्वराज्याचा कारभार. स्वराज्याचा कारभार सुरळीतपणे पार पडावा म्हणा किंवा पाडावा म्हटला तरी चालेल, अशा उद्देशानं महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नेमलं. शेतीविषयीचं धोरण स्वीकारलं. एक विशिष्ट त्यांचं शेतीविषयक धोरण होतं. खेड्यांची स्वयंपूर्तता पाहिली. व्यापार आणि उद्योगांना चालना दिली. उद्योगांना संरक्षण दिलं. लष्करी व्यवस्था उभारली. हेर खातं पदरी असलेलं स्ट्रॉंग केलं, बळकट केलं. किल्ल्यांचं महत्त्व जाणलं. किल्ल्यांची व्यवस्था केली. डोंगरे आणि सागरी किल्ले बांधून काढले. त्यांची दुरुस्ती केली. आरमार उभारणी केली. महाराजांचं जे आरमार होतं ते आरमार 300 जहाजांचं आरमार होतं, ज्यामध्ये अनेक लढाऊ जहाजं होती. गुलाब, गुलबत अशी लढाऊ जहाजं आपण पाहिली. आणि मग प्रजाहितदक्ष राज्यकर्ता, अशा पद्धतीनं या स्वराज्याच्या कारभार लेसनमध्ये आपण अनेक घटक पाहिले. आता आपणाला या लेसनचा स्वाध्याय पाहायचा आहे. काय पाहायचं आहे? स्वाध्याय पाहायचा आहे. या स्वाध्यायामध्ये बघा बरेचसे प्रश्न दिलेले असतात, छोटे आणि थोडेसे मोठे. आता हे शिक्षकांनी सोडवून देऊन स्वाध्याय याचा अर्थच असा असतो बाळांनो, स्वतः सोडवलेला अभ्यास, स्वतः केलेला अभ्यास. आपण स्वतः अभ्यास केला पाहिजे. समजते ना सर्वांना? काही प्रश्न मी सांगतो, काही तुम्ही शोधून काढा. नाही शोधले गेले तर मग शिक्षकांना भेटायचं, विचारायचं. पुस्तकातून आपल्या भाषेत आपण उत्तरं लिहायला शिकलं पाहिजे. बघा स्वाध्यायामध्ये काय काय दिलेलं आहे पहा. ओळखा पाहूमध्ये पहिल्यांदा काय दिलं आहे पहा. पहिलं 8 खात्याचे मंडळ, त्याला काय म्हणायचं सांगा बघू? अष्टप्रधान मंडळ. बहिर्जी नाईक म्हणजे या खात्याचा प्रमुख होता. कोणतं खातं रे? हेर खातं. महाराजांनी बांधलेल्या मालवण जवळील जलदुर्ग, त्याला सिंधुदुर्ग म्हणतात, नाव दिलं. किल्ल्यावर युद्धसाहित्याची व्यवस्था पाहणारा कोण असायचा रे? कारखाननीस. कोण असायचा? कारखाननीस. नंतर दुसऱ्या प्रश्नाकडे वळा. तुमच्या शब्दातल्या शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण. आता शेतीविषयक धोरण जे आहे ते आपण पाहिलेलं आहे की नाही लेसनमध्ये. शिवाजी महाराजांचं एक शेतीविषयक विशिष्ट असं धोरण आपण असलेलं पाहायला मिळतो, म्हणजे पाहतो. आता हे जे धोरण आहे ते धोरण तुम्हाला विचारलेलं आहे. या धोरणामध्ये काय काय मी महत्त्वाचे मुद्दे सांगतो, तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता बरं का. असं काही नाही म्हणजे जसंच्या तसं आलं पाहिजे, आपल्या भाषेत आपण लिहू शकतो. शेती हा खेड्यातील मुख्य व्यवसाय होता, बरोबर. आणि हे महाराजांनी ओळखलेलं असल्यामुळं महाराजांनी शेतकऱ्यांच्या हिताकडे विशेष लक्ष दिलेलं दिसतं. शेतीविषयक धोरण ठरवताना त्यांनी काही मुद्दे महत्त्वाचे लक्षात घेतलेले होते. त्यातला पहिला मुद्दा होता जमीन महसुलाची व्यवस्था. जमीन महसुलाची व्यवस्था लावण्यासाठी त्यांनी अण्णाजी दत्तो या अनुभवी कार्यकर्ता म्हणजे अधिकाऱ्याची नेमणूक केलेली होती. नंतर दुसरा मुद्दा होता ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा अधिक महसूल गोळा न करण्याच्या सक्त सूचना महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना दिलेल्या होत्या. नंतर जास्तीत जास्त पडीक जमीन लागवडीखाली आणण्यासाठी सुद्धा महाराजांनी प्रयत्न केलेला आपण पाहिला. अतिवृष्टी, अवर्षण, शत्रूने प्रदेश उद्ध्वस्त केल्यास शेतसारा आणि अन्य करात सूट द्यावी. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना बैलजोड्या देणं, नांगर देणं, पेरणीसाठी चांगलं बियाणं पुरवणं, अशा पद्धतीचं उत्कृष्ट शेतीविषयक धोरण छत्रपतींच्याकडे होतं. ओके, काय अडचण? आता तुम्ही लिहाल का शिवराय आणि प्रजाहितदक्ष राज्यकर्ते लिहाल का? यामध्ये काय काय लिहिलं पाहिजे तेही सांगतो जाता जाता तुम्हाला. हे तुम्ही सोडवलं पाहिजे, मी सांगून त्याचा काही उपयोग नाही मिळाला. वाचला पाहिजे लेसन, अभ्यासलं पाहिजे. प्रश्न काय विचारला आहे, कोणत्या भागा विचारला आहे, काय उत्तर लिहायचं हे तुम्ही पाहिलं पाहिजे. दुसरा प्रश्न आहे शिवराय एक प्रजाहितदक्ष राज्यकर्ते. थोडक्यात माहिती लिहायची आहे. शिवरायांनी आपल्या प्रजेच्या हिताची
अगदी म्हणजे पूर्णतः काळजी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. शिस्तबद्धपणे राज्यकारभार केलेला आपल्याला पाहायला मिळतो. शत्रूच्या ताब्यातील प्रदेश मिळवला, परंतु त्या प्रदेशातील लोकांचं रक्षण करणं ही सुद्धा राज्याची जबाबदारी आहे असं त्यांना वाटायचं. प्रजेला स्वतंत्र देणे हा त्यांचा उद्देश होता. म्हणजे आपण स्वतः फक्त राजा बनणं हा त्यांचा उद्देश नव्हता. शेतीबरोबर व्यापार उद्योगाची भरभराट व्हावी याकडेही त्यांनी एक प्रजाहितदक्ष राजा म्हणून लक्ष दिलेलं दिसतं. प्रजेवर अन्याय करणाऱ्या अधिकाऱ्यांना जबर शिक्षा दिलेल्या आहेत, त्यावरून सुद्धा लक्षात येतं प्रजाहितदक्ष राज्यकर्ते होते. संकट काळात प्रजेला मदत करणं, अवर्षणावेळी असेल, अतिवृष्टीवेळी असेल, शत्रूनं त्यांचा प्रदेश उद्ध्वस्त केला असल्यास शिवाजीराजे हे केवळ सत्ताधीश नव्हते, तर ते एक प्रजाहितदक्ष राजे होते. असा दुसरा प्रश्न आहे, का ते सांगा. तुम्ही शोधू शकताय की नाही, का ते सांगा. शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापले. का रे? कारण शिवाजी महाराजांना स्वराज्य जे स्थापन केलेलं होतं, मोठा प्रदेश मिळवलेला होता. सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, नंतर नाशिक, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवरती त्यांचं आणि राज्याबाहेरसुद्धा तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश इथंसुद्धा राज्य पसरलेलं होतं. त्या विस्तारलेल्या प्रदेशाचा कारभार सुरळीतपणे चालवण्याची गरज होती, म्हणून अष्टप्रधान मंडळ स्थापलं. त्याचबरोबर स्वराज्यातील लोकांचं कल्याण व्हावं असं महाराजांना मनोमन वाटत होतं. त्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची नेमणूक केली. आता शेवटचं आहे, तुम्ही शोधा आणि लिहा. की नाही, मी एक सांगितलं, एकच तुमच्यासाठी सोडलेला आहे. बाकी सर्व प्रश्नाची उत्तरं मी सांगितलेली आहेत. ओघवता तक्ता जो आहे तो पूर्ण करायला सांगितलेला आहे. पण लष्करी व्यवस्था जी आहे ती लष्करी व्यवस्था इकडे आपणाला लिहायला सांगितलेली आहे. लिहाल का तुम्ही? हां, तर शिवरायांची लष्करी व्यवस्था पहिल्यांदा पायदळ आणि घोडदळ दिलेलं आहे. बाजूच्या चौकटीमध्ये पायदळ येईल. नंतर हवालदार आणि जुमलेदार. पायदळाचे 2 प्रमुख अधिकारी लष्करी व्यवस्था अशी असायची. घोडदळामध्ये शिलेदार असायचे आणि बारगीर असायचे. शिलेदार म्हणजे स्वतःचा घोडा असणारे, बारगीर म्हणजे स्वतःचा घोडा नसणारे. समजलं? अशा पद्धतीनं या लष्करी शिवरायांच्या लष्कराची ही व्यवस्था होती. ओघवता तक्ता पूर्ण कदा मी तुम्हाला विचारलेलं. कुठलाही तक्ता देऊ दे, लेसन वाचून काढलेलं असेल, सर्व गोष्टी जर समजून घेतलेल्या असतील तर बाकी मागे पुढे पाहायची काही गरज वाटत नाही. ओके, अशा पद्धतीनं हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. धन्यवाद.